हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला काठपदराच्या साडीच्या ब्लाऊजची पफ स्लीव्स कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर इथं मी बाहीचा कपडा घेतलेला आहे कट करून, तो 6 इंच घेतलेला आहे बाहीची लांबी, आणि रुंदी घेतलेली आहे 16 इंच, साधारणतः 16 इंच घेतलेले आहे। तर तुम्ही प्लेट्स टाकण्यासाठी कमी जास्त पण घेऊ शकता। डबल फोल्ड करून 16 घेतलेले आहे, आणि इथं बाहीचा काठ घेतलेला आहे, तर तो तयार 4 इंच रुंदीचा ठेवायचा आहे। तर त्याला लावण्यासाठी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर आता हा जो बाहीचा कपडा घेतलेला आहे कट करून, तर तो आपण घेतलेला आहे 16 इंच आणि डबल फोल्ड करून, म्हणजे 16 दोन्ही 32 इंच घेतलेला आहे। तर आता त्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। तर प्लेट्स टाकण्यासाठी दोन्ही साईडनी स्लीवच्या 5 इंच ठेवायचं आहे। 5 इंच अंतरापासून आपल्याला पुढे प्लेट्स टाकायच्यात। तर 5 इंच अंतर ठेवून त्या ठिकाणी आपल्याला एक चॉकनी मार्क करून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडनी 5-5 इंच ठेवायचं आहे, आणि तिथं आपण एक छोटासा कात्रीने कट सुद्धा मारू शकतो, आणि तिथून आपण प्लेट्स टाकायला आता सुरुवात करायची आहे। तर या पफ स्लीव्ससाठी आपण प्लेट्स एकदम छोट्या छोट्या नाही घ्यायच्या, थोड्या मध्यम साईजच्या घ्यायच्या आहेत। तर काठपदराची ही साडी आहे, जर याचा कपडा थोडा फुगतो आहे ह्याचा, त्यामुळे जरा प्लेट्स याच्या फुगणार आहेत। जर तुमचा कपडा सॉफ्ट असेल तर त्याच्या प्लेट्स एकदम सॉफ्ट म्हणजे छान येतात, फुगत नाहीत, व्यवस्थित येतात। पण याचा कपडा जास्त फुगत आहे। तर एका साईडनी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। आता दुसऱ्या साईडनी सुद्धा सेम अशाच, म्हणजे पुढची साईडली जी प्लेट्स टाकलेल्या आहेत तीच प्लेट धरून पाठीमागं त्याच्यावर प्लेट टाकायची, म्हणजे प्लेट चांगले येतात। मध्येच कुठं पण प्लेट्स टाकायच्या नाही। जर मध्येच टाकले तर काय होतं, आधीच कपडा फुगतोय आणि त्यात प्लेट्स व्यवस्थित नाही आल्या तर स्लीव्हसुद्धा व्यवस्थित येत नाही। त्यासाठी काय करायचं, ज्या समोरच्या प्लेट्स आहेत त्याच धरायच्या आणि पाठीमागे त्याच्यावर प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे ह्या प्लेट्स फुगतात। जर तुम्हाला प्लेट्स फुगलेल्या आवडत नसतील तर तुम्ही त्याला इस्त्रीने त्याच्यावर म्हणजे इस्त्रीसुद्धा करू शकता, म्हणजे प्लेट्स काय होतात व्यवस्थित, म्हणजे इस्त्रीने प्लेन होतात किंवा चोपून जातात, ते जास्त फुगत नाहीत। तर दोन्ही साईडनी प्लेट्स तयार आहेत। आता ह्याला आपण काठ लावून घेऊयात। आता हा जो काठ आहे तो आधी काय करायचा, उलटा टाकायचा आहे। त्यानंतर एक शिलाई मारल्यानंतर त्याला वरून दाब शिलाई सुद्धा मारून घ्यायची फिनिशिंगसाठी, आणि पुन्हा फोल्ड करून वरून एक शिलाई मारून घ्यायची। तर अशा प्रकारे शिलाई मारून घेतल्यानंतर हा काठ शिवून घेतल्यानंतर आता बाहीला जोडायचा आहे। तर तो आपल्याला रुंदीला साधारणतः 4 इंच ठेवायचा आहे। जर एक्स्ट्रा होत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। तर बाहीची रुंदी आपल्याला 9 इंच आहे, 5 इंच पाठीमागची आणि काठ पुढचा 4 इंच। तर एक्स्ट्रा जो काठ आहे तो मी इथं कट करून घेतलेला आहे, आणि आता काठ हा आपल्याला बाहीला जोडून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे काठ समोर ठेवायचा, आणि सुरुवातीला आधी काय करायचं, अस्तरवर धरून स्लीव्ज अस्तरवर एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बाही ठेवायची सुईची अस्तरवर, आणि त्याच्यावरून एक शिलाई मारून घ्यायची। तर एक शिलाई मारल्यानंतर आता ह्याला वरून काठ धरायचा व्यवस्थित, आणि एकसारखी येईल अशा पद्धतीने एक शिलाई काठ दुमडायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची वरून। व्यवस्थित काठ इथं दुमडायचं आहे, सगळीकडे सारखं येईल अशा पद्धतीने दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता बाहीची एक्स्ट्रा कमी जास्त झालेली आहे ती कट करून घ्यायची। कट करून घेतल्यानंतर आता या स्लीव्सला मी एक लेस लावून घेणार आहे पुढच्या काठावरती। तर तुम्हाला हवी असल्यास तुमच्या आवडीने तुम्ही वेगळी लावू शकता। गोल्डन कलरची होत आहे त्यामुळे मी गोल्डन कलरची एक छोटी लेस लावून घेतलेली आहे।
तर काठाच्या दोन्ही साईडला ही लेस लावून घेणार आहे मी। तर लेसवर दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेस व्यवस्थित बसते। तर आता काठाच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा लेस लावून घेत आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा एक शिलाई मारून घेत आहे। तर अशा प्रकारे आपली ही पफ स्लीव्स तयार आहे। तर लेस लावल्यानंतर आता जर बाही कमी जास्त होत असेल, बाहीचा मोंडा व्यवस्थित सगळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवी असेल तेवढी लांबीला झाली का बाही पाहायची आणि त्याचा मोंडा वगैरे कट करून घ्यायचा व्यवस्थित। तर अशा पद्धतीने याच्या ज्या पफच्या ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या अशा फुगलेल्या छान दिसतात। तर अशा प्रकारे बाहीचा मोंडासुद्धा 8 दुने 16 असं 16 इंच झालेला आहे। तर अशा प्रकारे प्लेट्स टाकल्या तर छान दिसतात। आणि नंतर इथे मी स्लीव्ज जोडून घेतलेल्या आहेत, पहा किती छान दिसत आहेत। तर अशा प्रकारे पफ स्लीव्ज तुम्ही एकदा नक्की शिवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। काठापदराच्या ब्लाऊजची पफ स्लीव्ज अशी छान दिसते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।